आज स्पेशल काय? आज माझा बड्डे होता. आता बड्डे आहे म्हणलं कामाला तर काही सुट्टी नसणार आहे. घरातली सगळी कामं आवरली आणि इकडे नवीन घरात आले होते. कारण नवीन घरात फरशीचं काम चालू आहे. आता घराच्या फरशीचं आणि बाकीचं काम पूर्ण झालं ना, मी तुम्हाला ना आपल्या नवीन घराचा ना होम टूर देणार आहे. तुम्हाला बघायला आवडेल का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडं ना फरशी बसवून झाली ती फ्लोअरची आणि बाजूचे कर्टन्स पण निम्मे झाले होते. त्यासाठी ना मी इकडं आले होते. मला कर्टन्सवर पाणी मारायचं होतं. शंभू झोपल्याला म्हटलं चला पटपट आपली सकाळची कामं आवरून घ्यावं. असं घरातला सगळा स्वयंपाक आवरला, कपडे वगैरे भिजत घातले आणि मी इकडं आले होते. अगोदर सगळे फरशीचे पुट्टे वगैरे उचलून नेऊन बाहेर टाकले. आता ते जाळायचे काम एक्स्ट्रा वाढलं होतं आणि पटपट बाजूच्या कर्टन्सवर पाणी मारून घेतलं. आणि आज बड्डे होता. हे सगळ्यांसाठी खूप विशेष असतं, पण मला आज काही विशेष वाटलं नव्हतं. कारण सकाळच ना आमच्या नातेवाईकातले जवळचे नातेवाईक एक्सपायर झाले होते, आत्यांचे काका. त्यामुळं ना काय एक्साइटमेंट नव्हती. केक वगैरे काय कट करायचं नव्हतं, कारण ते आजच एक्सपायर झाले होते. मग म्हटलं, पण दिदू काय ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे त्याच्या हट्टापायी फक्त घरी केक आणला होता आणि तो तिनेच कट केला आणि खाल्ला. आणि दिदूनं माझ्यासाठी एक गोड सरप्राईज केलं होतं. बघा मी तुम्हाला दाखवते. तिचं वय जास्त नाही, ती आत्ता फर्स्टला आहे. आणि खूप छान तिनं माझ्यासाठी ना केकचं चित्र काढलं होतं आणि वरती माझं नाव पण लिहिलं होतं. एवढं लहान वयात आम्हाला एवढं समजत नव्हतं, पण तिनं मला एवढं छान विश केलं होतं. तिनं सकाळ मला बड्डे विश केलं होतं. आणि आज दिवसभर शंभूची चिडचिड चालू होती. त्यामुळे आजीचं इकडं ना त्याची नजर काढायचं काम चालू होतं. आणि शंभूला नजर काढलेली भरपूर आवडते. गणेशदाजी एवढा सुंदर केक घेऊन आलं होतं, पण कट तर काय आम्हाला करायचं झाला नव्हता. आम्ही तसंच खाल्ला, फक्त दिदून कट केला आणि मी खाल्ला. असा होता माझा बड्डेचा दिवस.